मम्मी, खूप दिवसांनी काही बनवलंच नाही. आज माझ्या इथे एक केक बनवणार. याला केक खायचंय. चल मग तुझ्यासाठी आज बनवूया केक रेसिपी. मी इथे 150 ग्राम चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे. तो एका टोपामध्ये मी ओतून दिलेला आहे. प्रीमिक्स मध्ये 1 चमचा तेल टाकून द्यायचं आणि मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी याच्यात ऍड करून एका विस्करच्या साहाय्याने हे मिश्रण असं एकजीव करायचं. जेवढं आपल्याला पाणी लागेल तेवढं हळूहळू याच्यात टाकायचं आणि एकाच दिशेने असं फिरवत राहायचं. मला थोडंसं जाड वाटत आहे तर मी याच्यात थोडंसं पाणी ऍड करत आहे. मी 1 ग्लास पाणी घेतलेला तर मला हा बॅटर बनवण्यासाठी अर्धा ग्लास पाणी लागलेला आहे. तर मी केक बनवण्यासाठी अर्धा किलोचा टीन घेतलेला आहे. तर माझ्याकडे बटर पेपर अवेलेबल नाही आहे तर आपण या टीनला तेल लावूया. तर या पद्धतीने मी सर्व टीनला तेल लावून घेतलेलं आहे. तर याच्यात मी आता हे सर्व बॅटर ओतून घेतलेलं आहे आणि याला आपण असं 4-5 वेळा असं टॅप करायचं म्हणजे याच्यात जे एअर बबल्स असतात ते निघून जातील. टोप प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे तर टोप आता प्रीहीट झालेला आहे. तर हा याच्यात ठेवूया. तर असं झाकण ठेवून याला 30 ते 35 मिनिटं कमी आचेवर बेक करा. 150 ग्रॅम ट्रोकोलाइट क्रीम घेतलेली आहे. ही बीटरच्या साहाय्याने 15 मिनिटं फेटून घ्यायची. तर बघा आता आपली क्रीम रेडी झालेली आहे. तर केकच्या बेसचे मी 3 लेअर करून घेतलेले आहेत. त्याच्यावर आपण शुगर सिरप टाकूया. तर शुगर सिरप बनवण्यासाठी अर्धा ग्लास पाणी आणि त्याच्यात 2 चमचे साखर टाकायची. मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे. तिला खालून थोडीशी कैचीच्या साहाय्याने कापून घेतलेली आहे आणि एक ग्लास घेतलेला आहे. त्याच्यातही मी पायपिंग बॅग टाकत आहे आणि चमच्याच्या साहाय्याने ही फेटून घेतलेली क्रीम त्याच्यात भरूया व्यवस्थितपणे. त्या बेसवर केकच्या बेसवर क्रीम लावून घ्यायची आणि स्पॅच्युलाच्या मदतीने ती व्यवस्थित पसरवायची. याच्यावर हे चॉको चिप्स टाकून घेऊयात. आता ही सगळ्यात वरची लेअर मध्यभागी ठेवायची. लेअर ठेवल्यानंतर परत त्या लेअरवर शुगर सिरप टाकायचं. भरपूर असे चॉको चिप्स टाकून घ्यायचे. तर आता पूर्ण केकला अशी क्रीम लावून घ्यायची. एका स्क्रॅपरच्या साहाय्याने पूर्ण केकला क्रीमची कोटिंग करून घ्यायची. तर छान अशी केकला सर्व बाजूने क्रीम लागलेली आहे. तर सेट होण्यासाठी याला मी 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवत आहे. एका पातेल्यात मी थोडंसं पाणी गरम करायला घेतलंय आणि थोडंसं चॉकलेट कट करून घेतलंय एका टोपात. त्यात 2-3 चमचे दूध घातलेलं आहे आणि या टोपावर मंद आचेवर हे असं मेल्ट करून घेत आहे. एका पायपिंग बॅग मध्ये मेल्ट केलेला चॉकलेट भरून घेतलेला आहे. एका स्क्रॅपरच्या साहाय्याने पूर्ण केकला चॉकलेट लावून घ्यायचा. केकवर सुंदर अशी फुले काढूया. हा थोडासा चॉकलेट क्रश करून घेतलेला आहे. तर हा सजावटीसाठी केकवर टाकून देऊया. आता आपला केक रेडी झालेला आहे. आर्यन, हा घे तुझ्या आग्रह खातर बनवलेला केक. बघ कसा झालेला आहे.
केक तर खूप छान झालेला आहे.